आपण टी शर्ट परिधान करून नेक्स्ट मॅच मध्ये यायचे आहे. तर जाऊया आपण कॉमेंट्री मध्ये करूया परिवर्तन. पुढचं धावतं वर्णन ऐकूया व्हॉइस ऑफ मुरबाडचा एक बुलंद आवाज आमचे मित्र दीपक बिराडे यांच्या माध्यमातून. धन्यवाद सुनीलजी पवार सर. त्याच सोबतीनं डॉक्टर मोरेश्वरजी गवळी सर. ऑनगोईंग सामना पहिल्या फेरीतील अंतिम आणि अखेरची लढत. पहिला बॉल जेडी साठी बॅकफुटवर आले. कव्हर्सला ड्राईव्ह करत असताना सॉफ्ट हँडेडली धाव हवी होती. डीएम अर्थातच दिनेश मार्केल पण त्याला रोखलं गेलं. फिल्डिंग फार जबरदस्त झाली. इन ऍक्शन आपण बघत आहोत. न्यू यंगस्टर कोरावळे बी हा संघ आणि त्यांच्या सोबतीनं रविराज ब्लास्टर जांबुडे हा संघ बॅटिंग करत असताना रिव्हर्स अटेम अपील झाले. सिटीज टोटली प्लम अगदी एसटीच्या समोर सापडले. एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेटची शिकार. जय दिघे परत त्यात माघारी. हा पहिला आदरा रविराज ब्लास्टर जांबुडे क्रिकेट संघाला. फलत नव्हता जेडी अर्थातच जय दिघेचा तो झालाय पायची. अर्थातच एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद आणि शून्यावरती पहिला धक्का बसलाय. बॅटिंग करत असताना टीम रविराज ब्लास्टर जांबुडे क्रिकेट संघाला. न्यू बॅटर सध्या पोचला खेळण्यासाठी मैदानावरती सचिन बिराडे. क्रुशियल कंडिशनला सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. निर्णायक धक्का दिला स्वतः कॅप्टन स्वतः संघ कर्णधार. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश धुमाल ही इज स्कीपर इल्सेप आणि त्यानं नुकताच पहिला धक्का पहिलं सुयश संपादित करून दिलंय तिनू यंगस्टर कोरवले बी क्रिकेट संघाला. फिल्डिंग आपण बघत आहोत. इनफिल्ड मध्ये वाइडिश मिड ऑफ थोडासा वाईड करण्यात आला. त्यानंतर कव्हर पॉइंट शॉर्ट दरम्यान शॉर्ट फान लेग मिडन आणि स्कोअर लेगला बॅकफुटवर आले. ऑन साइडला टर्न करत आहेत. सॉफ्ट हँडेडली प्लेस करत असताना एक सिंगल झाले. पूर्ण फिल्डर थोडासा दूर आहे. जोपर्यंत वेळ घेतला रिटर्न थ्रो करण्याकरता संस्थेनं पूर्ण झाली ती धाव दुसरी. एक सूचना आहे फलंदाजांना खेलपट्टीवरून कोणी धावू नका. पॉपिंग क्रीजचा एरिया आहे तो फार मोठा आहे. सो या सूचनेकडे लक्ष असू द्या. 2 धावेसोबत आपण बघत आहोत. डाव सुरू झालाय. फलकावरती स्कोरबोर्ड स्टार्ट झालंय रविराज ब्लास्टर जांबुडे क्रिकेट संघाचं. बॅकफुटवर आले. स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चकवलं. त्याला चकवून फसवून बॉल पाठीमागे निघून झाला. चेस आहे आता फिल्डरसाठी. बरोबर स्वर्गीय सुनील दादा भगत स्टँडच्या अगदी समोर चांगलं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला होत असताना देविदास होते त्या ठिकाणी चेस करत होते बॉलला. वार गुड फिल्डिंग इंडीड अँड गुड थ्रो टुवार्ड्स विकेट कीपर एंड आणि संस्थेनं या बॉलवर देखील पूर्ण होत आहेत धावा 2. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे कॅप्टन योगेश धुमालचं. स्टील 2 टू गो. शॉर्ट ऑफ प्लेन हुक करतायत. मिस्टामिंग झेलची संधी क्षेत्रचे चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप. साधी सोपी सहज संधी आता निर्माण झाली होती आणि ती आता गमावली आहे स्कॉरलेगचा फिल्डर कुमारनं. सहजतेनं पूर्ण झाली आहे ती फक्त एक सिंगल. त्यात सोबतीनं मिळते जीवदान. त्या ठिकाणी बॅटर सचिन बिराडेला एका धाब्याच्या बढतीनं टीमची टोटल आहे ती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकडावर. 5 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले. स्क्वेअर ड्राईव्ह वीरेंद्र सेवाग स्टाईल. स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनला भेदून सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. करता शेवटचा बॉल बॅकफुटवर आले. पूर्ण बॉल वरती अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळले. अगदी बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना हँड ना कोऑर्डिनेशन चांगलं होतं. बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी 4 वसूल केला दिनेश मार्के आणि त्याचं वैयक्तिक खातं देखील खुलं झालं त्या 4 धाव्याच्या सोबतीनं. पहा बॅटरसाठी सूचना आहे आपण खेलपट्टीवरून धावू नका. अदरवाईज आता पेनल्टीचं इम्प्लिमेशन केलं जाईल. या सूचनेकडे लक्ष असू द्या. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड. 9 धावा आपण बघत आहोत धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर कोरवले बीच्या विरोधात आपण बघत आहोत संघ रविराज ब्लास्टर जांभरुडे. सेकंड ओव्हर षटक सध्या सुरू झाले. दुसरं भावेश येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर स्क्रीन एनकडून P2 इज इन प्रोग्रेस. निर्णायक पॉवर प्लेचं षटक सध्या आपण बघत आहोत ते दुसरं आहे.
ऑन साइडला स्टेटिश लॉंग ऑन, त्याचबरोबर वाटिश लॉंग ऑफ, आणि आपण बघत आहोत डीप मध्ये मिड विकेट. हे क्षेत्ररक्षणाचं जाळं, ही फील्ड पोझिशन सध्या सेट झाली आहे गोलंदाज भावेश कडून. फुल टॉस आडव्या बॅटनं ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका ला जवाब आहे. बॉल निघून झाला एका टप्प्यावरती स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वन बॉल वरती रोप येतोय तो चौकार. दुसऱ्या षटकात गोलंदाज भावेच. टीमची टोटल आपण बघत आहोत 13 या आकड्यावरती. षटक दुसरं पाप प्लेचं, ज्यामध्ये जबरदस्त डाट सचिन बिराडेकडून. फुलरले आडवा बॅटनं स्वीप करतायत. फायनली चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. फिल्डिंगचे जबरदस्त आहे, बट शॉर्ट थर्ड मॅनला आपण बघत आहोत तुषार धुमाला तसंच दाजीकडून. 100% कमिटमेंट ऑन द फील्ड सध्या आपल्याला पाहायला मिळते. अपील झालं होतं हलकसं पायचीसाठी, बट पंच सांगतायत पिचिंग आउटसाइड ऑफ, आणि तदनंतर पूर्ण झाली आहे ती लेगबाच्या स्वरूपात ही एक सिंगल. प्रहार संघटनेचे अध्यक्ष रवींद्रजी भोरी साहेबांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक ससेना सरचे स्वागत. या साहेब मंचकावरती आपलं वेलकम आहे आदर्श चषकाच्या या 32व्या दिमागदार क्रीडा सोहळ्यामध्ये. फायनली याला डॉट बॉल झालंय कमबॅक गोलंदाज भावेश कडून. पहिला बॉल 4 आला होता जो फुल टॉस होता, नंतर 2 फुलर लेंथमध्ये त्यांना चकवलंय ते म्हणजे सचिनच्या सोबतीनं आता बॅटर दिनेशला. स्कोर आपण बघत आहोत 14 या आकड्यावरती. निर्णायक षटक दुसरं सध्या सुरू असताना P2 इज इन प्रोग्रेस बिंग बोल बाय भावेश. आडवा बॅटनं ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस झाले. स्कोर लेग मिड विकेट झोन टार्गेट करायचं होतं. शार्प एज आपण बघत आहोत. तदनंतर चेंडू थोडासा डायबर्ट होतो पाठीमागे. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत पूर्ण झाले ती आणखीन एक सिंगल, आणि स्कोर पोहोचलाय सिंगलनं 15 या आकड्यावर. हा देखील फुल टॉस हॅमर केल्या समोर काऊ कॉर्नरला. बॉल एका टप्प्यावरती निघून झालाय. स्वर्गीय सुनील दादा भगत स्टँडच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. स्कोर आपण बघत आहोत 19 या आकड्यावर. निर्णायक षटक दुसरं सध्या सुरू आहे. फुल टॉसवर फुल टोल सध्या साखरेनला वसूल करत असताना आपण बघत आहोत बॅटर सचिन बिराडेला. 0 या आकड्यावरती पहिला धक्का होता, तदनंतर ही पार्टनरशिप ही बागायदारी आता बिल्डअप होत असताना हा देखील फुल टॉस बट पार्ट होता. प्रॉपर पिचिंग करण्यात आली होती अगदी कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी, आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला मागच्या 4 नंतर झाले कमबॅक ते गोलंदाज भावेश कडून. इट्स अ डॉट, आणि याचबरोबर सांगता झाली आहे ती निर्णायक दुसऱ्या षटकाची. एंड ऑफ सेकंड ओव्हर. स्कोर आपण बघत आहोत ज्यामध्ये योगदान आहे खास करून सचिनचं 2 चौकारांच्या सोबतीनं 13 धावेचं 7 बॉलचा त्यानं सामना केलाय, आणि 3 बॉलमध्ये 5 धावेचं योगदान या निर्णायक दुसऱ्या विकेटच्या भागीदारीसाठी पार्टनरशिपसाठी देत असताना साखरेला स्वतः संघनायक स्वतः कॅप्टन इज द स्कीपर हिमसेल्फ, स्वतः टीमचा लीडर आपण बघत आहोत दिनेश मार्केला. 9.50 धावेची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे सध्या स्कोर कार्ड वरती झाली आहे मेंटेन. षटक तिसऱ्या सेकंड स्पेल मध्ये स्वतः कॅप्टन योगेश धुमाल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आहे बॅटल. पहिला बॉल अगदी बॅटर पाड मध्ये हवं तसं टायमिंग होत नाही, मिडलिंग होत नाही, आणि मिड विकेटला हर्षनं पकडलाय. सुंदर देखना झेल दिनेश मार्केची केली फेल लागलाय. 19 वरती धक्का दुसरा रविराज ब्लास्टर जांभोटे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद.
बॅटनं टर्न करण्याचा प्रयत्न, शफल अक्रॉस होऊन फटका सजवायचा होता. वेग जबरदस्त होता, अगदी फुलर लेन पुढ्यात टाकलेला बॉल ज्यावरती एक्स्ट्रा पेसनं बीट झाला, अधिकच्या गतीनं बॅटर बीट झालाय तो आरडी अर्थातच रमेश दस. आणि फायनली विकेट नंतर कॉन्फिडन्स गोलंदाज योगेश धुमालकडे. इट्स अ डॉट. फुल टॉस मिसटायमिंग लीडिंग एज क्षेत्रशे पोहोचतोय अँड व्हॉट अ कॅच. स्पर्निंग गँग स्पेक्टॅक्युलर वन. जबरदस्त अफलातून जेल फिनिश केलाय तो पिंकेश धुमाल लॉंग ऑफ वरून येत असताना वायडिश मिड ऑफच्या दरम्यान फलंदाज बाद. आरडीची पारी संपुष्टात. हा तिसरा आद्रा. चेंडू लागला, गोलंदाजाचा अधिकचा वेग, त्यानंतर मिड ऑफ वरून चेंडू थोडासा मागे येत होता वाडिश मिड ऑफला. आणि फायनली स्टनिंग अ स्पेक्टॅक्युलर कॅच टेकन इझिली बाय पिंकेश धुमाल इन टू द एरिया ऑफ लॉंग ऑफ. सो प्राजक्ता म्हणून भावार्थी स्टँडच्या समोर जे प्रेक्षक पडद्याच्या आत बसलेले आहेत त्यांना सूचना आहे, कृपया आपण पडद्याच्या पाठीमागे जा. भरपूर जागा उपलब्ध आहे प्रेक्षक हो, सूचनेकडे लक्ष असू द्या. यस, थँक्यू. सूचना आहे त्या प्रेक्षकांना आपण पडद्याच्या पाठीमागे जायचं इमिडिएटली. पहिला बॉल आणि पहिला बॉल वरती तडाखा. न्यू बॅटर मंगेश. बॉल फिनिश होईल का? फायनली गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड, फिल्डिंगचा दर्जा सध्या जपताना आपल्याला पाहायला मिळतीये टीम न्यू यंगस्टर कोरवले बी. मागच्या बॉलवर देखील अप्रतिम झेल साकारला होता पिंकेश धुमाल आणि या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता मंगेशचा. फायनली त्या ठिकाणी पूर्ण झाले त्या रन्स 2 आणि 2 धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल ती धावफलकावरती पोहोचली 21 या आकडावर. फुलर लेंथ बॅटचा चेहरा क्लोज झाल्यानंतर आपण बघत आहोत चेंडू थोडा डायवर्ट झाला. फायनली चेस फिल्डरसाठी आउटफील्ड फास्ट आणि बॉल दणदण करत निघून चाललाय डीप 5 लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो तो चौकार. टोटल आहे ते धावफलकावरती पोहोचले 26 आकड्यावर. षटक 3 संपलेले आहेत. बॅटरला सूचना आहे खेलपट्टीवरून आपण धावू नका. खास करून पंच हेमंत शेट्टी सर, त्याचबरोबर रमन खडकर सर, अर्थात झारी सर, आपण देखील या सूचनेकडे जरा लक्ष ठेवा. बॅटिंग कार्ड आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या रविराज ब्लास्टर जांभुर्डी टीमचं जय स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर दिनेश चौक्या 4 धाब्याचं योगदान देताना माघारी परतले. सचिन अनबिटन अजूनही आपण बघत आहोत. एकंदरीत 13 धाब्याचं योगदान देत असताना आणि त्याची सोबत त्याची साथ सध्या देत आहेत ते मंगेश. स्पेल आपण या निर्णायक पहिल्या सत्रामध्ये पाहिला कॅप्टन योगेश धुमालचा, ज्यानं 3 धक्के दिलेत रविराज ब्लास्टर जांभुर्डेला आणि 16 रन्स त्यानं खर्च केलेला आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग विथ विकेट टेकिंग ऍडव्हान्टेज. कॅप्टनची जबरदस्त कामगिरी, प्रभाव त्यांना टाकलाय पहिल्याच मॅच मध्ये. त्यानंतर एक षटक राहिलं होतं भावेचं, ज्यामध्ये रन्स आले होते 10. टोटल टाली जर आपण पाहिली आफ्टर एंड ऑफ 3 ओव्हर स्कोर 8.75 धाब्याच्या धावगतीनं पोहोचलाय तो 26 आकड्यावर. 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. निर्णायक डावाचं षटक चौथा आणि बॉलिंग ट्रॅक वरती धनाजी येत आहेत निर्णायक चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी स्क्रीन इन कडून.
26 ऑन बोर्ड 26 धावा धावफलकावर स्ट्रायकरला आपण बघत आहोत एम मंगेश मार्केला आणि त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकरला सेकंड पोझिशनवर आपण बघत आहोत सचिन बिराडेला. हे दोन बॅटर सध्या ऑन ग्राउंड आहेत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हलकस अपील झालं होतं. फायनली पिचिंग आउटसाइड लेग आणि तदनंतर पंचाचा सिग्नल आला तो लेग बायचा शॉट फान लेगला जोपर्यंत बॅकअप केलं जाईल तोपर्यंत पूर्ण झाली ती एक सिंगल आणि या सिंगल धावेच्या जोरावरती टीमची टोटल सध्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 27 या आकडावर. निर्णायक चौथा षटक सध्या सुरू आहे. गोलंदाज धनाजी कडून स्ट्रायकरला वेल सेटर बॅटल त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय सचिन बिराडे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग लिडिंग एज विल बी टेकन. स्वतः गोलंदाजाचा कॉल होता दिस इज माय कॅच आय विल शुअरली टेकन. तो कॉन्फिडन्स आपण बघितला. चौथा धक्का फलंदाज बाद. कॉलिंग प्रॉपर होतं अदरवाईज विकेट कापर एसटी रक्षक त्याचबरोबर शॉट फायनल देखील सहजरित्या पोचू शकला असता डाऊन दी बॉल बट गोलंदाजाचा कॉल होता. मी स्वतः झेल संपादित करू शकतो तो कॉन्फिडन्स होता आणि फायनली झेल सुयश त्याला या षटकामध्ये निर्णायक मिळतंय. ते पहिलं आणि सांघिकी सफलता चौथी आहे न्यू यंगस्टर कोरवले बी क्रिकेट संघाकरता. 27 ला विकेट्स गेले 4. न्यू बॅटर अक्षय मार्के सध्या खेळण्यासाठी. पहिलाच बॉल अपील अपील फार स्ट्रॉंग आहे. अंपायरचा कॉल आहे इट इज अ वाईड. कदाचित यासाठी अपील असावी. टॅक्टिकल मूव्ह जसं यूज केले जातात जेव्हा न्यू यंगस्टर कोरवले बी हा संघ नेहमीच तुम्हाला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतं बट प्लॅनिंग टोटली अनसक्सेसफुल. वाईडचा कॉल एक सिंगल एक्स्ट्रा आणि तदनंतर धावफलक 28 वर या आकड्यावर. 28 ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट 28 धावा धावफलकावर. बॅकफुटवर आले कट करण्याचा मानस. यावेळी चेंडू थोडासा आतमध्ये आला हलकासा इन स्विंगर सो बॅटरला बीट करून सरळ पाठीमागे विकेट किपर मिलिंद घोले यांच्या हातामध्ये येऊन विसावला. इट्स अ डॉट आणि मागच्या एक्स्ट्रा नंतर आता झालंय कमबॅक ते गोलंदाज धनाजी कडून. डॉट बॉलची झाली सांगता निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. धावफलक स्थिर आहे अवघ्या 28 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. लोवो फुल टॉस ड्राईव्ह केल्या समोर सॉफ्ट बॉटम हँडनं एक सिंगल सहसेनं झाले पूर्ण मिसफिल्ड मिस्टेक. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून पोहोचले होते त्यांच्या पायाला जसा चेंडू आदळला थोडा डायबर्ट झाला आणि तोपर्यंत पुढेचा वेल होता. दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याचा जी संधी निर्माण झाली होती त्या संधीचं झालेलं आहे सोनं. जे प्रेक्षक पडद्याच्या आत आहेत त्यांना सूचना आहे कृपया आपण पडद्याच्या पाठीमागे जायचं आहे. प्राजक्ता मोर भावार्थी स्टँडच्या समोर जे प्रेक्षक पडद्याच्या आत आहेत त्यांना सूचना आहे आपण इमिडिएटली पडद्याच्या पाठीमागे जा. येस थँक्यू. लाईन इथे देखील खराब आहे इट्स वाईट आणि दीपा पाटील स्टँडच्या समोर जो प्रेक्षक चेअर घेऊन पडद्याच्या आत आहे त्याला देखील विनंती आपण देखील मागे जा. येस थँक्यू. असं सहकार्य असू द्या. स्कोर एक्स्ट्रा रन सोबत 31 या आकड्यावर 31 ऑन बोर्ड स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल बाकी आहेत निर्णायक चौथ्या षटकाचे. स्पेल सध्या सुरू आहे गोलंदाज धनाजीचा ज्यानं 4 बॉलमध्ये 4 रन्स आतापर्यंत खर्च केलेले आहेत. एक महत्वाची विकेट त्यानं कॅरी केलेली आहे. ऑन साइडला मिड विकेटला पुल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग कॅच ड्रॉप. फिल्डर त्या ठिकाणी सेट होता हर्ष ज्याच्याकडून सुटलाय हा दा सापा. निर्णायक 7 जन आणि निर्णायक स्थितीला निर्णायक क्षणाला आपण बघत आहोत. मोमेंटम जे पूर्णपणे फिल्डरच्या बाजूने होतं असं वाटलं होतं इझिली तो बॉलच्या खाली पोहोचलाय. फायनली त्याच्या हातातून चेंडू निसटतोय. सापळा बरोबर असला होता बट फायनली थोडीशी मिसफील्ड झाली मिस्टेक झाली जजमेंट चुकलं हर्ष. कॅच ड्रॉप त्यावरती एक सिंगल. फलक 32 वर. शफल झाले फाईन स्वीप करतायत क्षेत्ररक्षक जवळपास कुणी नाही डीप मधून बॅकअप. स्कोर लेग वरून अवेलेबल झाले. सेकंडचा कॉल आहे थ्रो थोडा वाईड जरूर आला बट बॅकअप विकेट किपरचा लाज जवाब होता आणि फायनली सांघिक शुभेच सध्या मिळते ते टीम न्यू यंगस्टर कोरवले बी ला. हा 5वा आदरा आहे रविराज ब्लास्टर जांभुटे क्रिकेट संघाला. षटका आपण बघत आहोत 4 संपलेली आहेत.
33 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करणारा संघ रविराज ब्लास्टर जांभरुडे. आणि फायनली आपण बघत आहोत पाचवा धक्का, पाचवा सांघिक चुवेश. ही सांघिक सफलता न्यू यंगस्टर कोरवले बी क्रिकेट संघाकरता अंतिम अखेरचं निर्णायक षटक, पहिल्या डावाचं महत्वपूर्ण षटक आणि कॅप्टन आता बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट केले कॉम्बॉक्स सेन कडून निर्णायक पाचव्या आणि अंतिम अखेरच्या षटकात पिंकेश धुमालला, जो ट्रम्प कार्ड आहे या टीमचा. इज अ जेन्युइन ऑलराऊंडर प्लेअर. नेक्स्ट मॅच जगदंब सासने आणि त्यांच्या विरोधात विराज 11 डोंगर नावे या विनिंग टीमच्या दरम्यान. पहिला बॉल स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तडाखा आहे अक्षय मार्केचा. रविराज ब्लास्टर जांभुडे टीमची रन मशीन आता आली रंगात आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टीमची टोटल 6 नाम फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना 39 या आकडावर. हा देखील हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. परंतु बरोबर मिडविकेटच्या मधोमध 2 फिल्डरच्या समोर बॉल टप्पा पडला आणि तितकाच वेगानं उचलला तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अक्षय मार्केची डावाला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न सध्या त्याचा सुरू आहे. पहिला बॉल लॉंग ऑफला, अगदी ओव्हर द बॉल रेट 6 आपण पाहिला. त्यानंतर मिडविकेटला हाफ पाम पुल करत असताना रन्स आल्या त्या ठिकाणी 4. टीमची टोटल ती धावफलकावरती पोहोचले 43 या आकड्यावर. फुल टॉस ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. लॉंग ऑनला सुद्धा कॅप्टन होता. जबरदस्त थ्रो, फेक सुंदर आली, बट नॉस्ट्राकरला आपण बघत आहोत तितक्याच वेगानं ही दुसरी धाव आता सहजतेनं पूर्ण करतात सुमित. वादळ सध्या मैदानाच्या बाजूला घोंगावत आहे. भगवा झेंडा देखील डौलाने फडकताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहिजे हे वादळ कुठल्या टीमला हा उद्ध्वस्त करून जाईल. वादळापूर्वीची शांतता तर आपण या अगोदर पाहिली आहे. जी इको गाडी पार्क केलेली आहे त्या वाहन चालकाला सूचना आहे गाडी थोडी बाजूला घ्या, कारण मैदानामध्ये रिफ्लेक्शन पोचत आहेत आणि त्याचा व्यत्यय निर्माण होतो फिल्डर्सला. वाहन चालकाला सूचना आहे, जी इको गाडी नुकताच पार्क झालेली आहे मिडविकेट एरियाला, स्ट्रेट लावा दिला. हे सांगायला लागत नाही. टिनकेक लाईव्हला कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस झाले. थोडीशी कमी गती होती या चेंडूवरती, वेग थोडा कंट्रोल मध्ये होता. आणि सध्याच्या घडीला आपण बघत आहोत ऑन स्क्रीन हे वादळ जे सध्या मैदानामध्ये घोंगावत आहे. कॅमेरामॅनने फोकस केलेला आहे. समोरच्या दिशेनं फटका ला जवाब आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. वादळ आता मैदानामध्ये घोंगावतोय अक्षय मार्के नावाचं आणि त्याचा बसलाय तडाखा न्यू यंगस्टर कोरवले बी क्रिकेट संघाला. षटकार.
अक्षय मार्केनं 55 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 5 ओव्हर. 55 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांनंतर मॅजिकल फिगर आपण बघत आहोत सध्या धावफलकावरती. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा जगदंबा सासने टीमचे कॅप्टन. एका मिनिटाच्या आत जर तुम्ही उपस्थित राहिले नाही तर डेफिनेटली पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल, या सूचनेकडे लक्ष सुद्धा. टाइम देखील इथनं काउंट केलं जातं, या सूचनेकडे लक्ष सुद्धा. जगदंबा सासने टीमचे कॅप्टन ऑलरेडी विराज 11 डोंगरनामे टीमचे कॅप्टन आपल्या टॉस बॉस कक्षामध्ये उपस्थित आहेत. कॉल आहे शार्प अँड इट्स अ फायनल कॉल फॉर टीम जगदंबा सासने टीम कॅप्टन. हॅलो चेक. अभिमानजी भोईर आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभस्ते या निर्णायक सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. विराज 11 डोंगरनावे जबरदस्त विजय एंटरटेनमेंट केलं या टीमनं. त्यानंतर 66 धावा सक्सेसफुली पहिल्याच उद्घाटन सामन्यामध्ये चेस केल्या होत्या जय हनुमान वाघोलीच्या विरोधात. जगदंबा सासने टीमच्या कॅप्टनने स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी आपण बघत आहोत हेड गोल्डन कॉइन. त्यानंतर आपण बघत आहोत टेल विथ अ टॉस का बॉस. सन्मान्य अतिथी अभिमानजी भोईर आणि त्याचबरोबर श्यामदादा भोईर यांच्या शुभसे कॉइन स्पीर करत आहोत. टेल इज अ कॉल अँड फायनली इट इज अ सामना 5 षटकांचा असेल. निर्णायक सामना. सागर ॲज अ कॅप्टन टॉस जिंकला. मागचा सामना जबरदस्त होता. चेस करत असताना थोडी दमछाक चालली होती. आता समोर जगदंबा सासने. काय निर्णय असेल? फिल्डिंग. या टीमने देखील जबरदस्त चेस केले. 66 धावात त्याने देखील यशस्वीरित्या पाठलाग केलेला आहे. बॅटिंग करत असताना खास करून आता काय जबाबदारी असेल? कुठले गोलंदाज असतील जे या बॅटिंग युनिटला रोखण्याचं काम करतील? चला सागर जरा कमी बोलतो बट बेस्ट ऑफ लक त्याला. अशी जबरदस्त लढत झाली. खास करून पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही देखील प्रभाव सोडला, छाप सोडली. आता समोर विराज 11 डोंगरनाव्या संघ आहे. बॅटिंग करायची, काय स्पेशल स्ट्रॅटेजी? साधारणतः 50-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. डोंगरनाव्यामध्ये चांगले गोलंदाज आहेत, तरी पण आम्ही प्रयत्न करू की साधारण कमीत कमी 60 धावा तरी त्यांच्या विरुद्ध करू. कसं वाटतं आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि त्याचबरोबर ग्रामस्थ क्रिकेट संघ धानिवली यांच्या वतीनं 32व्या परामध्ये या आदर्श चषकाचं हे दमदार आयोजन? आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्ही पहिल्या वर्षी खेळतो इथे आणि पहिल्याच मॅचमध्ये विन झालो, त्यामुळे खूपच आनंद आहे आणि खूप सुंदर आयोजन आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला बेस्ट ऑफ लक देऊयात. टॉस जिंकला विराज 11 डोंगरनावे टीमच्या कॅप्टननं आणि निर्णय त्यांचा गोलंदाजीचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय ते जगदंबा सासनेला. ओटू कॉम्बॉक्स निर्णायक सदर दुसरं 56 धावेचं लक्ष्य कशा पद्धतीनं चेस केलं जाईल या कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात मराठी समालोचन क्षेत्रातील दिग्गज समालोचक आमचे मार्गदर्शक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर यांना कॉम्बॉक्स मधून. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दीपक बेराडे. कारण एक हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळणार आहे. खास करून स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली फलंदाजी आमचं कॉमेंट्री बॉक्स पाहू शकता आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये एक धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. माझ्या अगदी डाव्या बाजूला ऑफिशियल स्कोरर बालचंद्र भोईर. कॉम्बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत दीपक बेराडे, व्हॉइस ऑफ मुरबाड. 56 धावांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी ही खेळपट्टीवर. पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच आहे. न्यू यंगस्टार कोरावली विरुद्ध रविराज ब्लास्टर जांभुर्डे. कोरावली संघासमोर 56 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. मिलिंद पिंकेश. पहिलं षटक जयवंत. याला मात्र शबल क्रॉस होऊन फटका खेळलेला आहे आणि काय फटका खेळलेला आहे. चेंडू एका टप्प्यानं जाईल डेप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चौकार.
दिवा पाटील स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील यांच्याच नावाचे विमानतळ होईल अशी धून. याला फटका खेळलाय पॉइंटकडे आणि खूप चांगला झेल शॉर्ट पॉइंटला 30 सर्कलच्या आतमध्ये खूप चांगला झेल समाप्त केलेला आहे. कुमार याचा अप्रतिम झेल. त्याने बॅक टू बॅक हा दुसरा धक्का आणि त्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं जयवंत. आतामध्ये विकेट हॅट्रिक झालेली नाहीये. चौकारा लागोपाठ 3 चौकार लगावले गेलेले आहेत मात्र विकेट हॅट्रिक झालेली नाही. जयवंत विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचंय. योगेश आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू. आता मात्र विकेट हॅट्रिक होणार नाही कारण स्वेअर चेंडू आहे अगदी डाव्या एसटीच्या बाहेरून जाते आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. विकेट हॅट्रिकची संधी होती खरं तर आता वाईट चेंडू हाताळलेला आहे त्यामुळे विकेट हॅट्रिक होणार नाहीये. एक धाव सुद्धा मिळते अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 5. जयवंत याला डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे. धावबाची शक्यता आहे. ताळमेळ नाहीये समन्वय नाहीये आणि फलंदाज धावबाद. मध्ये बघितलं दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळाला नाही. समन्वय बघायला मिळाला नाही. यस नो वेट या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या धाव घेण्यासाठी आणि त्या बघायला मिळाल्या नाहीत आणि यावेळेला फलंदाज धावबाद झालेला आहे. तिसरा मोहरा टिपला जातोय. 3 फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या 5. याला पुन्हा एकदा डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर काय कमबॅक करतोय गोलंदाज जयवंत.
जयवंत पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म याला पुन्हा एक चांगला चेंडू अपील केलं जात आहे. अपील जोरदार अपील केलं जात आहे. मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर न जात होता. अपील पंच फेटाळून लावतायत. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली. खरं तर पहिल्या चेंडूवर चौकार लागला होता. त्यानंतर काय गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा दिलेल्या त्या फक्त आणि फक्त 5 आणि तब्बल 2 फलंदाज बाद केल्याने 1 धाव बाद केलेला आहे. आपण पाहू शकता आमचा हा कॉमेंट्री बॉक्स. भालचंद्र भोईल आमचे ऑफिशियल स्कोरर खूप चांगलं स्कोरिंग करतायत आणि आमचे टीव्ही स्कोरर यांना सुद्धा आपण पाहू शकता. 10 क्रिक लाईव्ह खूप दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. 10 क्रिक लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम, कुणाल म्हात्रे त्याच्यामध्ये त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम 6 कॅमेऱ्यानिसी हे प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. दर्जेदार प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. करण येतोय. पहिल्या षटकामध्ये भालचंद्र यांनी खूप दबाव टाकलेला आहे. कारण 56 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आता मात्र आस्किंग रन रेट वाढणार आहे. कारण आता 4 षटकामध्ये जी आवश्यकता आहे ती म्हणजे 51 धावांची आवश्यकता आहे. अंडर 15 क्या बात आहे करण, क्या बात आहे. याला मात्र पुलचा फटका आणि चेंडू एका टप्प्यानं जाईल तो म्हणजे डीप मिड विकेट सीमा पार चौकार. फटका खेळला गेला. करण पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म कमबॅक करतोय. अपील केलं जात आहे. जोरदार अपील, जोरदार अपील केलं जात आहे आणि याचबरोबर फलंदाज बाद. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. पहिल्या चेंडूवर चौकार लागला. त्यानंतर काय चेंडू हाताळलेला आहे. अंडर 15 आहे. मला आजी एक सामना आठवतोय मुंबई विरुद्ध महाराष्ट्र आणि अगदी बरोबर 15 वर्षाचा सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर असताना सुद्धा खूप जवळून आणि योगाला यस वेलकम 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 अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय मयूर पाटील साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. वेलकम 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 सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे याला फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय मात्र मस्तक पे दस्तक. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मानिती त्याला लोकही सारी नवतरुणांची साथी.
16 धावा झाल्यात. असं वाटते की संघर्ष नक्कीच बघायला मिळेल, कारण 56 धावांचं लक्ष्य आहे ते अर्थातच न्यू यंगस्टर कोरावले संघासमोर. आज या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आपण पाहतोय पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. चौथा सामना आहे. 16 धावा झाल्या. 56 या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यू यंगस्टर कोरावले हा संघाचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 4 फलंदाज बाद झाले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर 1 हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं असतं आणि पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. कारण याला व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका. चेंडू सरळ जाईल डीप मिड विकेट, सीमारेच्या बाहेर षटकार. ती 22 नेट टू नेट फाईट. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्वांग केलेला आहे. चेंडू हवेत आहे पण मात्र पुन्हा चेंडू जाईल बॅक टू बॅक आणि 6 धावां लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत. आणि आमचे डॉक्टर रामचंद्र म्हात्रे यांनी जे पारितोषिक ठेवलेलं आहे, डॉक्टर रामचंद्र भोईर यांनी जे पारितोषिक ठेवलेलं आहे, अर्थात 1111 पारितोषिक पटकावलेलं आहे. तर नक्कीच सन्माननीय मयूर पाटील साहेब हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अर्थात टिटवाळा परिसर आहे, बल्याणी परिसरात नगरसेवक म्हणणे नेहमी सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासलेली आहे. खऱ्या अर्थाने राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलेलं आहे. सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. सातत्याने समाज उपयोगी कामांनी त्या परिसरात केलेले आहे. म्हणूनच नक्कीच पॉप्युलर नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय मयूर पाटील. आपलं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. आणि नक्कीच माझाही संबंध कल्याण डोंबिवली महानगरपालिकेशी येत असल्यामुळे नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणून मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असल्यामुळे मला सुद्धा खूपच माहिती आहे. मयूर पाटील खूप समाजोपयोगी कामं करतायत. तर वळूया आपण, कारण 2 षटकामध्ये 28 धावा, कारण निम्मा पल्ला पार केलेला आहे. 56 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करताना अतिशय यशस्वीरित्या पाठलाग करताना दिसतोय. कारण मिडल ऑर्डरमध्ये खास करून गणेशने खूप फटकेबाजी केलेली आहे. लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत. जयवंत यावर मात्र अपील केलं जाते कॉड बिहाइंडचं पंचांचा वाईट बॉलचा इशारा, कारण चेंडू हा डाव्या यष्टीच्या बाहेरून निघून गेलेला आहे. तर यष्टी रक्षकाच्या हातात 1 धावी मिळते. धावसंख्या झालेली आहे 27. जयवंत त्याने पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं, मात्र फक्त 5 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. लोअर फुलटॉस चेंडू आणि फटका खेळल्या सरळ जाईल लॉंग ऑफला. 30 धावा झाल्या. 56 धावाचा पाठलाग करताना आपण मध्ये न्यू यंगस्टर कोरावले हा संघ. जयवंत मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप आहे, अगदी तुमच्या व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 30 धावा झालेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. हा चेंडू मात्र स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. बऱ्याचशा वेळेला असं होतं की अतिशय वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात गोलंदाज थोडासा आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि स्वैर चेंडू बघायला मिळतो. एक अवंतर धाव मिळते. जेव्हा सामना कट टू कट असतो किंवा संघर्षपूर्ण असतो, कशमकश असतो, अटीतडीचा असतो, तेव्हा अशा प्रकारे तुम्ही जेव्हा चेंडू हाताळला
तेव्हा तुमच्या संघावर एक मानसिक दबाव निर्माण होतो. 17 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये आलेला आहे. यावर मात्र ऑलराऊंड ऑफस्टोन खेचून मारण्याचा प्रयत्न अपील केला जात आहे, पण अपील करण्यामध्ये फक्त उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास मात्र खूपच कमी. कारण उजव्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. 16 चेंडू आणि 25 धावा. आडव्या पाठनं स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. अगदी काही इंच आतमध्ये झेल घेतलेला आहे. रमेश याचा अप्रतिम झेल. डीजे वानखेडे स्टेडियमवर मॅच सुरू असताना ज्या ठिकाणी रमेशने झेल घेतला त्याच ठिकाणी माईक गॅटिंगने कपिल देवचा झेल घेतला. सामन्याला काढणी मिळाली आणि सेमीफायनल मॅचमध्ये भारत पराभूत झाला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. जेव्हा तुम्ही एक चांगल्या प्रकारचा झेल घेता सामन्याला काढणी मिळते, आणि जेव्हा तुम्ही झेल सोडतात तेव्हा मात्र तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं. हे समीकरण क्रिकेटचं आहे. आता मात्र समीकरण आहे 15 चेंडू आणि 25 धावा. बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे हर्ष. भास्कर यावेळेला मला फटका खेळला आहे अगदी कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू डीप कव्हर सीमारेषेकडे जातोय, क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून, आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते ती म्हणजे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 33. सुरुवातीला मॅच जेव्हा सुरू झाली तेव्हाच मी सांगितलं होतं की ही मॅच अगदी कट टू कट होईल, शेवटच्या षटकापर्यंत रंगत बघायला मिळेल. एवढा चांगला चेंडू थोडा डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे. फक्त चेंडूला ढकललेला आहे. लोअर बॉटम हँडल पुश टू शॉर्ट मिड विकेट, आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 34. आता मात्र जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 22 धावा. क्या बात आहे. 13 चेंडू 22 धावा हे समीकरण 1992च्या वर्ल्ड कप मध्ये आलं होतं. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड. पाऊस धावून आला आणि समीकरण राहिलं ते 1 चेंडू 22 धाव. काय डकवर्थ लुईस. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंच इशारा करतायत वाईड बॉल. आता मात्र 13 चेंडू आणि 21 धावा. 13 चेंडू आणि 21 धावा. सामना अजूनही कट टू कट आहे. कश्मकश. या चेंडूला फक्त ढकललेला आहे, फक्त ढकललेला आहे. लोअर बॉन्डर मॅडल पुश, आणि त्यावर 1 धाव पूर्ण केलेली आहे. तर 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 20. मात्र आम्ही वळतोय ते म्हणजे कारण आमची संस्कृती आहे क्रिकेट बरोबर अतिथी देवो भव. आत्ताच मान्यवर कक्षामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय मयूर पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस रामचंद्रजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय मयूर पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. टॅसिंग पर्सनॅलिटी आणि नेहमीच समाज कार्याकडे ज्यांचा कळ आहे, आणि नेहमीच आम्ही म्हणतोय की राजकारणापेक्षा समाजकारण त्यांनी जास्त केलेलं आहे. आणि खास करून टिटवाला बल्ल्याने या परिसरामध्ये समाज उपयोगी भरपूर काही अशी कामं त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालेली आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण जोरदार टाळ्याने करूया. स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. मयूर पाटील साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे, आणि आपलं आम्ही खूप खूप आभारी सुद्धा आहोत, कारण आपला बहुमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिलेला आहात.
आणि या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलाच खास करून आदर्श चषक 2024 साठी आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं विशेष विशेष आभार. तसेच सन्माननीय आमचे अरविंद पाटील हे सुद्धा सोबत त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अरविंदजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे आमचे सन्माननीय अरविंदजी पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आणि आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस धर्मा मामा भोईर आपण आपल्या शुभास्ती यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ज्ञानेश्वरजी पाटील आपला सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तर वळूया आपण महत्वपूर्ण मॅच कडे, कारण रोमांचकारी मॅच आहे. चौकार चांगला फटका, खूप चांगला फटका बघायला मिळाला. वाईड हॉबली होती आणि या ठिकाणी लॉफ्ट केलेला होता चेंडू. एका टप्प्यानं हा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेला होता. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. याला हुकचा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. महत्वपूर्ण झेल घेतला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सोळा धावा. सामना मी सुरुवातीला जेव्हा सुरू झाला ना तेव्हा भाकीत केलं होतं की हा मॅच जे आहे ना ही संघर्षपूर्ण होईल, कारण आपण पाहतोय हा सामना लंबकाप्रमाणे बघायला मिळतोय. लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे जेव्हा मोठा फटका लागतोय तेव्हा हा सामना न्यू यंगस्टार कोरावली संघाच्या बाजूला झुकताना दिसतोय. आणि जेव्हा फलंदाज बाद होतोय तेव्हा मात्र मॅच रविराज ब्लास्टर जांभुर्डे संघाच्या बाजूला झुकताना दिसतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. याला मात्र ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला धावबाची संधी आहे. स्ट्रेट टू आणि पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते कारण स्ट्रेट टू एक्स्ट्रा कव्हर, सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गेला होता. चांगली फेकी झाली होती. धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पंचांनी या ठिकाणी थोडं साशंकता बाळगली आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. वेदर बॅटर इज आउट ऑर नॉट. तिसरे पंच या ठिकाणी पाहतील आमचे टीव्ही पंच. लगेचच आमची 10 क्रिक लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज होते जेव्हा तिसऱ्या पंचांकडे. तसंही ती सुरुवातीपासूनच सज्ज आहे, अलर्ट आहे. खूप चांगलं प्रक्षेपण त्यांनी आतापर्यंत पोहोचवलेलं आहे. कित्येक मेगा इव्हेंटला बघितलेलं 10 क्रिक लाईव्ह खूप दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. यस फलंदाज धावबाद आहे. फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला नाहीये. आणण्याचा प्रयत्न दिसतोय या ठिकाणी आमचे डीजे मॅन. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स अपील केलं जात आहे आणि याचबरोबर बॅक टू बॅक हा दुसरा धक्का.
नाहीत आज. विशेष म्हणजे आमचे मित्र आहेत किरण पाटील आणि खास करून टेंबोली संघाला नेहमी स्पॉन्सरशिप देत असतात किरण पाटील. खरं तर ड्युटीच्या माध्यमातून जर ते बघत असतील तर त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतोय. अरविंदजी पाटील, ज्ञानेश्वरजी पाटील, आपलं सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बल्ल्याणी गाव म्हटलं की फार क्रिकेटचं फार मोठं क्रिकेट खेळलं जातं त्या ठिकाणी. मोहिली बल्ल्याणी मोहिलीचे आहेत किरण पाटील. क्रिकेटची खूप त्यांना आवड आहे. याला मात्र फुल्लार लाईनचा चेंडू होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. समीकरण मात्र आहे 7 चेंडू आणि 16 धावा. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. पहिल्या चेंडू चौकार लागला होता, त्यानंतर कमबॅक करताना बघितलं आपण देवीदासला. पुन्हा अगदी कुठल्या प्रकारे आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड खूप चांगलं षटक समाप्त झालेलं आहे. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर याकडे माहिती देतील या षटकामध्ये किती धावा आल्या आहेत. फक्त 6 धावा, 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आता मात्र आव्हान थोडं कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये. वेळेसंदर्भात लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, लगेचच लावून घ्यायचंय. 6 चेंडू आणि 16 धावा. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर हा स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात आणि महत्वपूर्ण 2 सफलता आपल्या संघाला मिळून दिल्यात. 40 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधलं जातं, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी चांगली उदाहरणं देईन. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जातोय. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी आले कुमार याने अप्रतिम झेल पकडला होता अगदी पहिल्या षटकामध्ये. तो कोणी विसरू शकणार नाही पॉइंटला. पण आपल्या संघाला तो विजय मिळून देईल का अंतिम षटकामध्ये, हा एक प्रश्न आहे. फास्ट खेळायचा. यावेळेला नो टीम मीटिंग. या षटकामध्ये कुठल्या प्रकारची टीम मीटिंग होणार नाही. कुमार राईट आर्म. यावेळेला स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम झेल समाप्त केला जातोय. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला होता मित्रांनो. डॉन ब्रॅडमन यांची सरासरी जर आपण बघितली ना तर 99.96. शेवटच्या इनिंगला ते शून्यावर बाद झाले. जर एक चौकार त्यांनी लगावला असताना त्यांची सरासरी 100ची असती. तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला होता. अगदी खोऱ्यानं त्यांनी धावा त्यांनी जमवल्या, मात्र शेवटच्या इनिंगमध्ये शेवट त्यांचा मात्र अगदी शून्यावर ते बाद झाले शेवटच्या इनिंगमध्ये. पाहूया, रोमांचकारी मॅच आहे. कुमार स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी विचित्र तऱ्हेने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि धावबाद. डायरेक्ट हिट, ऑल आउट. K is the man of the match.